नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राहुल कोल्हे कल्पतरू पॅटर्नमध्ये पुनश्च एकदा तुमचं सहर्ष स्वागत करतो. आपण घेऊन आलो मुंबई उच्च न्यायालय यावर जी काही भरती होऊ घातलेली आहे यावर आपण बरेच व्हिडिओ लेक्चर यादी टाकले आहेत. आजचं हे सेशन 9वा आहे. ओके, आजचं व्हिडिओ लेक्चर आपण 9व्या क्रमांकाचं घेत आहोत. या आधीचे 8 जे व्हिडिओ लेक्चर टाकले आहेत ते पहिले पाहून घ्या. म्हणजे या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून GS या विषयाचा तुमचा बऱ्यापैकी अभ्यास होईल. लक्षात ठेवा, बऱ्यापैकी म्हणजे खूप चांगला अभ्यास होईल. याच्या आधी आपण प्रिव्हियस इयरला म्हणजे 2018 ते 2025 मध्ये जेही प्रश्न विचारले आहेत त्या पद्धतीचे आपण लेक्चर घेतले आहेत. अजून आपण नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी आणत आहोत. तर चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक पण करा, कारण तुमचा एक लाईक आम्हाला प्रोत्साहन देतो. चला तर आपण वेळ न दवडता आजच्या महत्त्वाच्या सेशनला सुरुवात करू. पहा आजच्या सेशनचा 9व्या लेक्चर आहे आपलं 9व्या क्रमांकाचं. त्याचा पहिला प्रश्न काय आहे पहा, मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली. मुंबई उच्च न्यायालयाचाच आपण पेपर देत आहोत. या संबंधित तुम्हाला मुंबई उच्च न्यायालयासंबंधित प्रश्न विचारतात. लक्षात ठेवा. ओके, तर मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली. तर मुंबई उच्च न्यायालयाची आपण स्थापना पाहतो 1901च्या ओके जे काय हायकोर्ट ॲक्टनुसार ही स्थापना केलेली आहे ब्रिटिश काळामध्येच 1862ला. तर 1862ला पहिलं आपण उच्च न्यायालय पाहतो. तर पहिलं उच्च न्यायालय जर विचारलं भारतातलं तर पहिली उच्च न्यायालय तसे 1862ला 3ही झाले होते. पहिले, दुसरे आणि तिसरे पाहू आपण पाहता. पहिले, दुसरे, तिसरे. ओके, तर हे तुम्हाला न्यायालय दिसेल. पहिलं दिसेल तुम्हाला कलकत्त्याचं. पहिले कलकत्ताच माहीत त्याला, आता कोलकाता म्हणतात. कलकत्ता उच्च न्यायालय. तर न्यायालयाचे नाव सध्या बदलले नाही, तेच आहेत. मद्रास उच्च न्यायालय पाहतो आपण, तेच आहे सध्यावी. ओके, आणि बॉम्बेचाही बदल नाही, बॉम्बे उच्च न्यायालयच आहे, मुंबई नाही. ओके, कलकत्ता उच्च न्यायालय पाहतो आपण. याची स्थापना झाली होती पहा 1 जुलै 1862ला. ओके, त्याच्यानंतर आपण पाहतो दुसरं आपण पाहतो 14 ऑगस्ट म्हणजे आपलं मुंबई उच्च न्यायालय. ओके, 14 ऑगस्ट आपण पाहतो मुंबई उच्च न्यायालय. लक्षात ठेवा, मुंबई उच्च न्यायालय. ओके, बॉम्बे उच्च न्यायालयाची स्थापना 14 ऑगस्टला केली होती. आणि दुसऱ्याच दिवशी आपण पाहतो 15 ऑगस्ट 1962ला मद्रास उच्च न्यायालयाची स्थापना केली होती. लक्षात ठेवा, मद्रास उच्च न्यायालय, चेन्नई, पण नाव नाही त्याचं, मद्रास आहे आता. ओके, मद्रास म्हणजे मद्रासचं नाव आता आपण पाहतो 1969ला चेन्नई केलेलं आहे, पण हे नाव मद्रासच ठेवलं आहे. अजूनही मद्रास उच्च न्यायालयच याचं नाव आहे. लक्षात ठेवा, मद्रास उच्च न्यायालय. आणि चौथे पहा विचारतात कधी, कारण चौथे कधी केलं होतं 1866ला. लक्षात ठेवा, चौथे 1866ला. ओके, चूक मला झाली की चांगलंच वाटत नाही. 1866ला पहा, 1866ला अलाहाबाद म्हणजे आताच आपण प्रयागराज म्हणू, अलाहाबाद. ओके, अलाहाबाद म्हणजे आताचं काय नाव दिलं आहे, प्रयागराज. ओके, प्रयागराज. आणि काय पाहतो आपण 14 ऑगस्टला मद्रास. ओके, 14 ऑगस्टला आपण काय पाहतो, मद्रास उच्च न्यायालय. ओके, पहा, पहिलं कलकत्ता उच्च न्यायालय, दुसरं मुंबई उच्च न्यायालय आणि तिसरं मद्रास उच्च न्यायालय. ओके, तर 1862ला स्थापना झाल्या. 1857ला या तिन्ही शहरामध्ये आपण पाहतो तिन्ही. ओके, तर कलकत्ता, मुंबई आणि मद्रासमध्ये आपलं हे विद्यापीठाची स्थापना झाली होती. ओके, 1857च्या याच्यानुसार कायद्यानुसार. ओके, तर 1857चा उठाव पाहतो आपण, त्याच वर्षी हे झालं होतं. लक्षात ठेवा. ओके, 1857चा उठाव आपल्याला माहीत आहे. तर इथं विद्यापीठाची स्थापना झाली होती या 1857च्या वर्षी. 1862 आपण पाहतो 3 उच्च न्यायालयाची स्थापना. त्याच्यामध्ये पहिलं उच्च न्यायालय कलकत्ता, दुसरं मुंबई आणि तिसरं मद्रास. लक्षात. आणि चौथं पाहतो आपण अलाहाबादचं. ओके, प्रयागराज 1866. तर मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना श्री चंद्रशेखर याचे आता सध्या मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत. ओके, श्री चंद्रशेखर. काही कमेंट करून सांगायचा, काही आकडेवारी, काही नाव चुकीचं गेलं तर कधी होऊ शकते. ओके, माझ्या भाषणात चुकीचं येऊ शकते. भारताच्या किनारपट्टीला लागून एकूण किती राज्य आहेत. किनारपट्टीला लागून 9 आहेत ना, 9 आहेत. ओके, 9 आहेत पहा, 9 आहेत. आणि दादर नगर हवेली आणि दीव दमण एक केंद्रशासित प्रदेश आहे. तर भारताच्या किनारपट्टीला लागून एकूण नाही दादरा नगर नाही, ते आपलं हे अंदमान निकोबार बेट आहे. ओके, पहा, पहिले येते गुजरात, सर्वाधिक गुजरातला लाभलेला आहे. लक्षात ठेवा, गुजरातला पहिले काय 1200 समथिंग काहीतरी होता. ओके, तर आता तो जास्त झाला आहे. ओके, सर्वाधिक आता 23च्या घरामध्ये गेला आहे तो. गुजरात सर्वाधिक आहे. सर्वाधिक समुद्रकिनारा, आकडेवारी काय लिहित नाही, आकडेवारी विचारत बी नाही, पण सर्वाधिक समुद्रकिनारा आपण म्हणतो, समुद्रकिनारा. ओके, जुन्या पद्धतीनुसार, जुन्या, आता नवीन मोजलेली आहे, जमीन मोजलेली. आता समुद्रकिनारा जे काय 7500 काय म्हणतो आपण होता. ओके, 571 म्हणा काय जे होता, तर आता तो झाला आहे 11,000च्या घरामध्ये झाला आहे, 11,098 झाला आहे. लक्षात ठेवा. ओके, 11,098 झाला आहे तो किलोमीटर. ओके, तर पहिले 7,517 होता, आता किती झाला आहे 11,000. ओके, हे जुना, पण जुन्यावर तुम्हाला आकडेवारी विचारतात. तर गुजरातला सर्वाधिक आहे. नंतर आपण राज्य घेऊ महाराष्ट्र. ओके,
गुजरात, महाराष्ट्र. त्यानंतर येते गोवा. सर्वाधिक कमी समुद्रकिनारा कोणाला लाभला आहे? सर्वाधिक कमी गोवा. ओके, गोवा सर्वाधिक कमी कोणाला लाभला आहे? गोवा. लक्षात, सर्वाधिक समुद्रकिनारा कमी म्हटलं तर गोव्याला लाभलेलं, लक्षात ठेवा. कमी. सर्वाधिक जास्त म्हटलं तर गुजरात. त्याच्यानंतर गोवानंतर आपण पाहतो कर्नाटकला काय तेवढा जास्त काय लाभलेलं नाही, लक्षात ठेवा. ओके, आता नवीन विचार वाढला, 300च्या घरामध्ये गेला, पण कमीच आहे त्याला बी. त्यानंतर पाहतो आपण कर्नाटकनंतर आपण कोणते ते केरळला समुद्रकिनारा लाभलेला आहे. त्यानंतर आपण पाहतो केरळनंतर पाहतो आपण तामिळनाडू. ओके, हे पूर्व किनारपट्टी म्हटलं तामिळनाडूला लाभलेला आहे. त्यानंतर आपण पाहतो आंध्र प्रदेश. ओके, आंध्र प्रदेश पाहतो आपण, आंध्र प्रदेशला लाभलेला आहे. ओके, आंध्र प्रदेश 2 नंबरला आहे ते जुन्या याच्यानुसार, आणि आता नवीन याच्यानुसार आंध्र प्रदेश 3 नंबरला गेला, कारण तामिळनाडूची जे काय म्हणतो आपण किनारपट्टी वाढलेली आहे. सध्या तामिळनाडू 2 नंबरला आहे. ओके, जर जुन्या आकडेवारीवर विचारलं, जुनी जर विचारलं तर 2 नंबरला काय येईल? आंध्र प्रदेश. ओके, नवीन जर विचारलं तर 3 नंबरला येईल. ओके, नवीन 3 नंबरला. जुन्यामध्ये 3 नंबरला काय येईल? तामिळनाडू. ओके, जुन्यामध्ये तामिळनाडू किती नंबरला येईल? 3 नंबरला येईल. आणि नवीन याच्यानुसार, मोजणीनुसार, ओके, नवीन याच्यानुसार काय म्हणू आपण? 2 नंबरला येते, तर वाढलेली आहे तामिळनाडूची. आंध्र प्रदेश झालं. नंतर पाहतो आपण ओरिसा. ओके, ओरिसाला लाभलेला आहे. त्याच्यानंतर आपण पाहतो पश्चिम बंगाल. ओके, पश्चिम बंगालला लाभलेला आहे समुद्रकिनारा. ओके, तर पूर्वेकडील आहेत लक्ष किनारपट्टीला. ओके, तर पश्चिम बंगालला पण लाभलेला आहे. तर 9 राज्य आहेत. याच्यामध्ये गुजरात सर्वात कमी काय म्हणू आपण? गोवा. 2 नंबरला याच्यामध्ये आंध्र प्रदेश जुन्या याच्यानुसार, नवीन याच्यानुसार तामिळनाडू. ओके, जर आताची जर म्हणलं आधुनिक पद्धतीने जर मोजणी केली त्याच्यानुसार कोण असेल 2 नंबरला? तर तामिळनाडू आहे. जुन्यानुसार आंध्र प्रदेश आहे. ओके, तर कसं विचारलं तर लक्षात ठेवा. आणि एक केंद्रशासित प्रदेश पाहतो आपण, तर केंद्रशासित प्रदेश आपण कोणता म्हणतो पहा, जे की अंदमान निकोबार बेटे. ओके, यांना पण लाभलेला आहे सर्वाधिक. म्हणजे गुजरात इतका नाही, पण बऱ्यापैकी लागलेला आहे, लक्षात. 2000 जवळपास लाभलेला आहे. ओके, अंदमान निकोबार. ओके, 1900 काहीतरी समथिंग 28 लाभलेला, लक्षात ठेवा. ओके, म्हणजे 1000 जवळपास. तर अंदमान निकोबार या केंद्रशासित प्रदेशाला लाभलेला आहे. 9 राज्य आणि 1 केंद्रशासित प्रदेश पाहतो आपण. तर भारताचा किनारपट्टीला लागून एकूण किती राज्य आहेत? तर 9 आपण पाहतो. ओके, 1 केंद्रशासित प्रदेश पाहतो. मॅकमोहन रेषा भारत चीन याच्याबद्दल आहे. 1962ला आपण पाहतो युद्ध, त्याच्यानुसार झाली होती 1962ला मॅकमोहन रेषा. रॅडक्लिफ रेषा विचारतात भारत आणि पाकिस्तानची. रॅडक्लिफ रेषा कोणासह याच्यामध्ये आहे? रॅडक्लिफ आहे भारत आणि पाकिस्तान. भारत आणि बांगलादेश मला कमेंट करा, भारत आणि नेपाळ मला कमेंट करा. याच्यामध्ये ड्युरांड रेषा येते पहा, ड्युरँड किंवा ड्युरांड. ओके, ड्युरँड रेषा येते अफगाणिस्तान आणि पाकिस्तान. म्हणजे याच्यामध्ये भारत आणि अफगाणिस्तान घेऊ आपण, आणि नंतर भारत अफगाणिस्तान 2 मला कमेंट करा. अफगाणिस्तान आहे का पहा. सर्वाधिक जास्त आपण जे काही ओके भूभाग लावलेला आहे ते बांगलादेशला लाभला आहे, 4000 जवळपास. नंतर येते चीन, पाकिस्तान येते. ओके, तर भारत अफगाणिस्तान आहे. नंतर अफगाणिस्तान चीन आहे, यांच्यामध्ये आहे ड्युरँड रेषा. ओके, अफगाणिस्तान आणि कोणत्या रेषा असतील तर सांगा, नसतील तर राहू द्या. अफगाणिस्तान आणि पाकिस्तान. ओके, थोडं अभ्यास घ्या ना. प्रत्येक गोष्ट सांगल्यावर आयतं पायतं होत नाही. काय काय गोष्टी सर्च करा, काय काय गोष्टी पहा, पुस्तकं वाचा. याच्यातून आपल्याला बऱ्याच माहिती भेटतात, कारण हे प्रश्न विचारलेले आहेत, असे प्रश्न विचारले जातात. माहीत पाहिजे आपला. मॅकमोहन रेषा कोणामध्ये आहे? भारत आणि चीनमध्ये आहे, लक्षात ठेवा. खालीलपैकी कोणता वायू हवेत सर्वाधिक प्रमाणात असतो? तर हवेत पाहतो आपण सर्वाधिक असतो तो नायट्रोजन असतो. ओके, 78% असतो सर्वाधिक नायट्रोजन. ऑक्सिजन 21% असतो 2 नंबरला. 78% असतो, 21% असतो ऑक्सिजन. ओके, जीवनावश्यक जे म्हणतो आपण मानवी जीवनासाठी ऑक्सिजन लय महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. हायड्रोजन आणि हेलियम हे खूप प्रमाणात आहे, दोन्ही मिळून 1% होतात. हायड्रोजन आणि हेलियम. ओके, ऑर्गन वगैरे कमी प्रमाणात आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताला जगात कितवा क्रमांक लागतो? क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात 7वा क्रमांक लागतो. ओके, 32 लाख जवळपास 87,000 आपलं क्षेत्रफळ आहे, लक्षात ठेवा. तर याच्यामध्ये आपण 2 पॉईंट काहीतरी समथिंग पूर्ण भूभाग आपण व्यापलेला आहे भारताचा. 3.2 आहे की 2.3 आहे ते लक्षात ठेवा. मला कमेंट करून सांगा किती भूभाग आपण भारतानं जगाच्या भूभागापैकी व्यापलेला आहे. सर्वाधिक 11% पाहतो आपण रशियानं व्यापलेला, लक्षात ठेवा. रशिया. ओके, कारण युरोप हा देश आपण पाहतो. भारत, रशिया युरोपमध्ये आणि आशियामध्ये पसरलेला आहे देश आहे. ओके,
रशिया आहे, ओके, सर्वाधिक जास्त क्षेत्रफळानं जवळपास 1,70,00,000 म्हणजे याच्यामध्ये 5 भारत बसू शकतात रशियामध्ये. दुसरा कॅनडा येते, तर कॅनडाच याच्यामध्ये दुपटे आहे कॅनडाचा याच्यानुसार, दुप्पट तिप्पट कॅनडाच येते, म्हणजे रशिया एवढा मोठा आहे. त्यानंतर कॅनडानंतर तुम्हाला येते चीन येते, पहा चीन अमेरिका थोडंफार सारख्या प्रमाणात आहेत. चीन अमेरिका पण थोडी मोठी येते चीनचं क्षेत्रफळ. अमेरिका येते नंतर. त्यानंतर 5 नंबरला येते ब्राझील, ओके, ब्राझील. त्यानंतर ऑस्ट्रेलिया एका खंडावरच बसलेला देश आहे, ऑस्ट्रेलिया खंड पाहतो आपण, ऑस्ट्रेलिया, ओके, ऑस्ट्रेलिया. आणि 7 नंबरला येते भारत. 7 नंबरला येते भारत, लक्षात ठेवा, ओके, भारत. तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारत आहे, लोकसंख्येनं भारत आहे. हे जगात 1 नंबरला सध्या लोकसंख्ये आपली माहिती आहे डोरडोर लई वाढलेली आहे. लोकसंख्येमध्ये 1 नंबरला आहे, क्षेत्रफळाने 7 नंबरला आहे. आर्थिक स्थितीमध्ये आपण जे काय म्हणू आपण तर 4 नंबरला आलेलो आहोत, लक्षात ठेवा. अर्थव्यवस्थेमध्ये जर्मनीला कोणाला मागे टाकलं, जापानला मागे टाकलं आहे आपण. कदाचित यामध्ये प्रश्न आहे का पाहू तर ते. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो तर 7वा लागतो. 6वा ऑस्ट्रेलियाचा लागतो. आता हे एक खंडावर बसलेला देश आहे एकाच याच्यामध्ये, ओके. काय न्यूझीलंड वगैरे देश आहेत, बाकी कमी देश आहेत त्याच्यामध्ये. सर्वात छोटा खंड, ओके. अंटार्क्टिका पाहतो ज्यावर मानवी वस्ती नाही, पण एक ऑस्ट्रेलिया आहे, तो पण एक लहान आहे, ओके. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी ब्राझील पाहतो आपण, दक्षिण अमेरिकेमधला एक देश आहे ब्राझील, तर तो 5 नंबरला आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीनं. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी, तर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी विचारतात पुणे. याच्यामध्ये पुणे पूर्वेकडील याला ऑक्सफर्ड म्हटलं जाते, कारण शिक्षणाचं माहेरघर म्हणतात बरेच, ओके. शिक्षण आहे म्हणजे इथं कॉलेजेस आहेत पुण्याला. सांस्कृतिक राजधानी म्हणतात पुण्याला, ओके. मुंबई हे महाराष्ट्राची काय म्हणू प्रशासकीय राजकीय राजधानी आहे आणि भारताची आर्थिक राजधानी आहे, लक्षात ठेवा. भारताची आर्थिक राजधानी विचारतात, तर भारताची आर्थिक राजधानी कोणती आहे तर भारताची आर्थिक राजधानी आहे मुंबई, ओके. कोणती आहे? मुंबई. भारताची राजधानी पुढीलपैकी कोणती आहे तर मुंबई आहे. कोल्हापूर हे ऐतिहासिक राजधानी आहे, ऐतिहासिक, हो, ऐतिहासिक नाही, ऐतिहासिक. ऐतिहासिक राजधानी म्हणू आपण, कुस्तीगिरांचे माहेरघर म्हणू आपण, कुस्तीगिरांचा जिल्हा म्हणू आपण त्याला. ऐतिहासिक राजधानी आहे व गुळाची बाजारपेठ आहे याच्यामध्ये. ऐतिहासिक राजधानी, ओके. राजे शाहू महाराज आपण पाहतो इथं कार्यक्षेत्र त्यांचं झालेलं आहे, ओके. ऐतिहासिक राजधानी आहे. त्यानंतर GI टॅग मिळालेली इथं कोल्हापुरी चप्पल आहे. गुळाची बाजारपेठ आहे. त्यानंतर नागपूर पाहतो, नागपूर हे पूर्ण भारताचं मध्यवर्ती ठिकाण आहे आणि महाराष्ट्राची उपराजधानी आहे, ओके. महाराष्ट्र उपराजधानी आहे, ओके. त्याच्यानंतर इथं ऑरेंज सिटी म्हणतो आपण, उपराजधानी, ओके. थोडं लक्षात ठेवा, इथं रोड मिळतं उपराजधानी, ओके. नागपूर आहे. त्यानंतर 0 मैल म्हणतो आपण, सर्व मध्य ठिकाण भारताचं कोणतं असेल तर ते नागपूर आहे. 1960च्या आधी मध्य प्रदेशची नागपूर ही राजधानी राहिलेली आहे. एक महत्त्वाचं आहे प्रशासकीय. हिवाळी अधिवेशन एक होते नागपूरला. पुढीलपैकी हिवाळी अधिवेशन कुठं होते महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं तर ते आपण पाहतो कुठं नागपूरला होते, ओके. कोल्हापूर ही ऐतिहासिक राजधानी आहे. त्यानंतर तिथं काय म्हणू आपण गुळाची बाजारपेठ, एक कुस्तीगिरांचा जिल्हा, ओके. मुंबई पाहतो आपण, तर मुंबई भारताची आर्थिक राजधानी आहे, महाराष्ट्राची प्रशासकीय राजधानी आहे, ओके. त्यानंतर मुंबईला रिझर्व्ह बँकेचं मुख्यालय आहे. तर मुंबई बरेचसे आहे, ओके. अजून 7 बेटांचं शहर आहे, तर मुंबई महत्त्वाची आहे. पुणे पाहतो आपण, पुणे कोणतं पाहतो सांस्कृतिक राजधानी, ओके. हवामान वगैरे हे पण तिथं काही आहेत, ओके. बाकी विद्याभारती मंडळ पण तिथं आहे. बऱ्याच गोष्टी आहेत पुण्याला, पण शिक्षणाविषयी बरंच आहे. एड्स हा रोग कशामुळे होतो तर विषाणूमुळे होतो. HIV ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस पाहतो आपण, HIV, ओके. एड्स पाहतो, ॲक्वायर इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस. एड्स हा रोग कशामुळे होतो तर विषाणूमुळे होतो. जीवाणूमुळे TB पाहतो आपण. कवकामुळे आपण पाहतो जे काही केसामध्ये कोंडा भिंडा होते, ओके. त्वचेचे रोग होतात कवकामुळे होतात. आधी दिवामुळे आपण मलेरिया ताप वगैरे पाहतो, मलेरिया, ओके. मलेरिया हे पाहतो आपण आधी जीवामुळं. त्यानंतर कवकामुळे आपण पाहतो त्वचेचे रोग, त्वचेचे रोग, ओके. त्वचेचे संबंधित रोग. विषाणूमुळे आपण पाहतो COVID-19, ओके. COVID-19 जे काही विषाणूजन्य रोग आहेत, ओके. COVID-19 म्हणू आपण. एड्स म्हणू, ओके. एड्स म्हणू आपण, ओके. एड्सचा लॉंग फॉर्म विचारतात, ॲक्वायर इम्युनोडेफिशियन्सी सिंड्रोम का, हो, सिंड्रोम, ओके. नंतर जीवाणूजन्य आपण TB वगैरे पाहतो, टायफॉईड पाहतो, तर हे जीवाणूजन्य रोग आहेत, तर हे तुम्ही पहा, लक्षात ठेवा, ओके. ट्युबरक्युलोसिस, TB, तर हे जीवाणूजन्य रोग आहे. एड्स हा विषाणूजन्य रोग आहे. 1 डिसेंबर हा आपला आंतरराष्ट्रीय एड्स दिन आहे, लक्षात ठेवा, एड्स दिन, ओके. नेक्स्ट क्वेश्चन पहा, इंडियन इंडिपेंडन्स लीगची स्थापना कोणी केली तर इथं पाहतो आपण इंडियन इंडिपेंडन्स रासबिहारी बोस,
ओके, आझाद हिंद सेना. ओके, तर ही स्थापन केलेली आहे आझाद हिंद सेना कोणी केलेली आहे? रासबिहारी बोस. नंतर आपण पाहतो मित्रमेळा संघटना, अभिनव भारत. मित्रमेळा 1899ला 1900ला आपण म्हणतो आणि अभिनव भारतमध्ये त्याचं रूपांतर झालं होतं. लाला लजपत राय पाहतो आपण. ओके, आयटकचे अध्यक्ष राहिले आहेत, यांनीही बना केलं आहे. पंजाब केसरी म्हणतात, याच्याबद्दल प्रश्न विचारला आहे. पंजाब केसरी कोणाला म्हणतात? पंजाब केसरी. तर पंजाब केसरी हे कोणाला म्हणतात? लाला लजपत राय यांना म्हणतात, लक्षात ठेवा, लाला लजपत राय. ओके, लाला लजपत राय. त्यानंतर काय म्हणतो आपण? अभिनव भारत 1904ची अभिनव भारत. तेच ते रिपीट येतात, फक्त क्वेश्चन वेगवेगळे विचारतात. अभिनव भारत संघटना 1904ला मित्रमेळा या संघटनेचं रूपांतर केलं होतं, जे काय जोसेफ मॅझेनी आहे यांच्यात याच्यावरती स्थापन केली होती. रासबिहारी बोसची पाहतो आपण, इंडियन इंडिपेंडन्स लेग. आणि नंतर 1942ला पाहतो आपण. ओके, 1942ला कुठं? आपल्या जपानमध्ये. आणि सुभाषचंद्र बोसने याचं पुढचं कार्य केलं होतं, लक्षात ठेवा. ओके, इंडियन इंडिपेंडन्स लीग. अजून मला कमेंट करून सांगा या संघटनेविषयी. ओके, अभिनव बिंद्रा कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? अभिनव बिंद्रा हे नेमबाजीशी संबंधित आहेत. 2008ला म्हणतो आपण. ओके, जे चीनमध्ये झालं होतं, बीजिंगमध्ये जे ऑलिम्पिक झालं होतं. ओके, तिथं त्यानं सुवर्ण पदक दिलं होतं, लक्षात ठेवा, नेमबाजीमध्ये. ओके, 10 मीटरच्या रायफल याच्यामध्ये दिलं होतं. कुस्ती पाहतो आपण, काशाबा जाधव पाहतो, बजरंग पुनिया. खाशाबा जाधव लक्षात ठेवा, पहिलं कांस्य पदक दिलं होतं खाशाबा जाधव यांनी, खाशाबा जाधव. ओके, याच्याशी अजून एक संबंधित आहे बजरंग पुनिया, बजरंग पुनिया. ओके, PV सिंधू कशा संबंधित आहे? बॅडमिंटन. PV सिंधू, सानिया नेहवाल पाहतो आपण. PV सिंधू याच्यावर नाव विचारतात, कोणत्या संबंधित? धावणे वगैरे पाहतो आपण, PT उषा. त्यानंतर कोण रे? भाग मिल्खा सिंग पाहतो आपण. ओके, PT उषा. हे नाव विचारतात आणि कोणत्या संबंधित खेळासंबंधित असं विचारतात. सोपे प्रश्न आहेत. PT उषा पाहतो आपण आणि कोण? भाग मिल्खा सिंग. ओके, मिल्खा सिंग याच्यावर विचारतात प्रश्न. नेमबाजी संबंधित आहे, ते नाव कोणतं आपलं? अभिनव बिंद्रा, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन पहा, महाराष्ट्राच्या सीमेलगत एकूण किती राज्य आहेत? महाराष्ट्राच्या सीमेलगत 7 आहेत का? पहा, लिहिल्यावर समज 7 आहेत की 6 आहेत की रे भाऊ? 7 आहेत का? पहा बरं, पहा, 6 असतील वाटायला. पहा बरं, आपण लिहू पहिल्या. मध्य प्रदेशात 1, मध्य प्रदेश सर्वाधिक पाहतो आपण. 8 जिल्हे लाभलेले आहेत, 8 जिल्हे महाराष्ट्राला. ओके, 8 जिल्हे. ओके, त्यानंतर पहा आपण नंतर पाहतो गुजरात बी आहे आपल्याजवळच, आपलं गुजरात वायव्येला आहे. त्यानंतर आपण पाहतो गोवा नैऋत्येला आहे महाराष्ट्राच्या, गोवा. त्यानंतर पाहतो कर्नाटक दक्षिणेला आहे महाराष्ट्राच्या, कर्नाटक. त्यानंतर आपण पूर्वेला पाहतो, कोणता आहे रे? पूर्वेला काय पाहतो रे आपण? छत्तीसगड. ओके, छत्तीसगड. ओके, त्याच्यानंतर आपण कोणतं पाहतो रे? तेलंगणा पाहतो. पहिले आंध्र प्रदेश होतं, पण 2014पासून तेलंगणा पाहतो आपण. ओके, 6 आहेत हा. आणि 1 पाहतो आपण दादरा नगर हवेली, दादरा नगर हवेली. ओके, दादरा नगर हवेली. दीव दमन म्हणा किंवा दमन, हे केंद्रशासित प्रदेश. दीव दमन लक्षात ठेवा, दिमन. ओके, लक्षात ठेवा, जाऊ द्या, काय होत नाही. तर दीव दमन लक्षात ठेवा, दमन. दीव दमन हे केंद्रशासित प्रदेश लाभलेला आहे, लक्षात ठेवा, केंद्रशासित प्रदेश. 6 दिसतील तुम्हाला इथे. उत्तर काय दिसेल? 6. ओके, तरी वाटलं एखादं तुम्हाला कमेंट करून सांगा मला तेवढ्या 6च असतील. मोजायचे पहिले, कांड्यावर मोजायचे किती आहेत ते. अजून कोणतं राज्य लाभते का? पहा, काय तामिळनाडू वगैरे तर नाहीच, केरळ नाही. नंतर गुजरात आहे लागून. इकडं कोणतं आहे? मध्य प्रदेश आपण घेतलं, सर्वच लागून आहे तर. ओके, मध्य प्रदेश आहे, गुजरात आहे, गोवा आहे, कर्नाटक आहे, छत्तीसगड आहे. ओके, एक गुजरात वायव्येला आहे. कोणत्या देशाला विचारलं तर चांगलं जमलं पाहिजे. गुजरात महाराष्ट्राच्या वायव्येला आहे, गोवा महाराष्ट्राच्या नैऋत्येला आहे, नैऋत्येला. ओके, नैऋत्य. त्यानंतर आपल्याला विचारलं कर्नाटक दक्षिणेला आहे, दक्षिणेला. छत्तीसगड पूर्वेला आहे. ओके, भंडारा आपण गडचिरोली पाहतो लाभला. तेलंगणा आपण पाहतो काय ईशान्य आग्नेयला आहे. ओके, दक्षिणेकडेच आहे बी. दादर नगर हवेली पाहतो आपण. दीव हे केंद्रशासित प्रदेश वायव्येला आपल्या महाराष्ट्राच्या लागलेले आहेत. 6 राज्य दिसतील तुम्हाला. सर्वाधिक जास्त जर म्हटलं तर मध्य प्रदेश. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक करा मित्रांनो.
ओके, तेवढंच आम्हाला हे प्रोत्साहन भेटते. विधानसभेचे नागपूर अधिवेशन कोणत्या कारणानुसार होते पहा. ज्या वेळेस संयुक्त महाराष्ट्र स्थापन करायचा होता, कारण हे बराच एरिया आपण पाहतो नागपूरचाही मध्य प्रदेशमध्ये होता. ओके, जे काही जिल्हे पाहतो आपण तर मध्य प्रदेशमध्ये होते. मध्य प्रदेशची नागपूर ही राजधानी राहिली आहे. तर नागपूर करार जो पाहतो आपण 1953चा, काही अटी ठेवल्या होते. काही लोकसंख्या प्रमाणात नोकरी म्हणा, काही कॉलेजेस वगैरे बऱ्याच गोष्टी अटी ठेवल्या होत्या. त्याच्यामध्ये महत्त्वाची एक अट होती की तुम्हाला एक अधिवेशन, ओके, जे म्हणतो आपण विधिमंडळाचं, हे नागपूरला ठेवावं लागेल. तर हे अधिवेशन कोणत्या करारानुसार पाहतो आपण, 28 सप्टेंबर 1953 हा करार झाला होता. तो म्हणजे नागपूर करार. लक्षात, अकोला करार झाला होता, तो पण नागपूर करार हा महत्त्वाचा, लक्षात ठेवा. ओके, पुणे करार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गांधीजीमध्ये झाला होता 1932ला. खालीलपैकी कोणते इनपुट डिव्हाइस आहे, तर इनपुट डिव्हाइस आपण पाहतो इनपुट स्कॅनर आहे का रे, स्कॅनर आहे की कीबोर्ड आहे, कीबोर्ड तर बाहेर राहते, इनपुटच आहे म्हणा ते बी. माऊस पॉईंट घेते, स्पीकर आहे, आउटपुट आहे. स्कॅनर आहे की कीबोर्ड आहे, पावर स्कॅनर आहे का, स्कॅनर असेल, लक्षात ठेवा. ओके, स्कॅनर. तरी एक कमेंट करा. हा एक प्रश्न घेण्यामागचं कारण काय माहीत आहे का, काही 2-3 क्वेश्चन याचे टाकणार आहेत कम्प्युटरवरचे, सोपे टाकतात. हा, ओके, 2-3 प्रश्न टाकतील असेच. कीबोर्ड कोणता आहे, स्पीकर कोणता आहे, तर स्पीकर कोणता आहे, तरी आउटपुट डिव्हाइस येते. ओके, बाहेर राहते ना ते, इनपुट आणि आउटपुट असे सोपे विचारतात. भारतीय राज्यघटनेत ते क्वेश्चन घेण्यामागचं कारण की तुम्ही वाचा थोडंफार. ओके, एक पुस्तक भेटते MSCIT म्हणून, थोडंफार थेरी की वाचून द्या. काय एवढे क्वेश्चन विचारत नाही, सोपे विचारतात. भारतीय राज्यघटनेत समाविष्ट करण्यासाठी सुवर्णसिंग समिती ने किती मूलभूत कर्तव्याची शिफारस केली. सुवर्णसिंग समितीने केली होती 8 याची, पण 42व्या घटनादुरुस्तीनं, 42वी घटनादुरुस्ती पाहतो आपण 1976ची. ओके, 42वी घटनादुरुस्ती आपण पाहतो 1976ची. याच्यानुसार काय केलं आपण, 10 मूलभूत कर्तव्य घेतले. ओके, नंतर आपण पाहतो 86वी घटनादुरुस्ती. नंतर 86वी घटनादुरुस्ती पाहतो आपण जी की 2002ला लागू केली होती, 2002ला. याच्यामुळे काय केलं होतं, जे काही 6 ते 14व्या वयोगटातील मुलांच्या शिक्षणासंबंधित 11वं मूलभूत काय म्हणून आपण कर्तव्य याच्यामध्ये टाकलं होतं. ओके, तर हे कशा म्हणजे जे काही टाकलेले आहेत, काय म्हणू आपण, मूलभूत कर्तव्य, तर हे भारतीय राज्यघटनेच्या भाग 4मध्ये आहे, लक्षात ठेवा. भाग 4A मध्ये आहेत, या भाग 4A विचारतात. आणि कलम 51A मध्ये आहे, लक्षात ठेवा. कलम 51A मध्ये हे मूलभूत कर्तव्य सांगितले आहे, कलम 51. ओके, भारतीय राज्यघटना, भारतीय राष्ट्रध्वज, झेंडा याचा आदर करणे. ओके, जे काही शहीद वगैरे झाले आहेत त्यांचा आदर सन्मान बघणे, एका पर्यावरणाचं रक्षण करणे, देशावर कधी जर आघात आला तर त्या संबंधित रस्त्यावर आम्ही उतरू शकतो देशाला हे करण्यासाठी. तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत, जे काही आपले किल्ले हे ते आहेत. ओके, त्याचं संवर्धन करणे, संरक्षण करणे, देशामध्ये विज्ञान निष्ठता, वैज्ञानिक दृष्टिकोन हे करणे, बऱ्याच गोष्टी शिक्षणासंबंधी आपण पाहतो 86वी घटनादुरुस्ती. तर असं आहे, लक्षात ठेवा, पर्यावरणाचं संरक्षण करणे. ओके, देशावर जर आघात आला, जर परकीय आक्रमण झालं तर तेव्हा देशप्रेम दाखवणे, अशा प्रकारच्या गोष्टी आहेत. ओके, त्यामुळे हे कर्तव्यासंबंधित आपण USSRकडून घेतलेलं आहे मूलभूत कर्तव्य. ओके, मार्गदर्शक तत्त्वे आपण आयर्लंडकडून घेतले आहेत. ते मूलभूत कर्तव्य आहेत, जे की भाग 4मध्ये मूलभूत काय मार्गदर्शक तत्त्वे आहेत. आणि भाग 4A लक्षात ठेवा, मूलभूत कर्तव्याशी संबंधित जर म्हटलं तर भाग 4A आहे. आणि कलम म्हटलं तर 51 हे कलम आहे. याच्यामध्ये किती आहे, सध्या 10 मूलभूत कर्तव्य आहेत, लक्षात ठेवा. किती आहेत, 10 मूलभूत कर्तव्य 2002 पासून. ओके, पहिले किती होते, पहिले होते 10. आणि स्वर्णसिंग समितीने किती सांगितले होते, 8च सांगितले होते. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा. USSRकडून घेतलेले आहेत आपण, रशियाकडून. तापी नदीचा उगम कुठे होतो, तापी नदीचा होतो मुलताई सातपुडा पर्वतरांगामध्ये. तापी नदी आपल्याला माहीत आहे खानदेशामध्ये वाहते, एक पश्चिम वाहिनी नदी आहे. ओके, 208 किलोमीटर महाराष्ट्रामध्ये वाहते, लक्षात ठेवा. ओके, 724 किलोमीटर पूर्ण महाराष्ट्रात तापी नदीची लांबी आहे. ओके, पूर्ण भारतात. आणि महाराष्ट्रात म्हणलं तर 208. ओके, 700 तापी. ओके, मध्य प्रदेश. ओके, इंडिया म्हटलं आहे, इंडिया 724 आणि महाराष्ट्र म्हटलं तर 208. ओके, कुठं, मुलताई मध्य प्रदेश सातपुडा पर्वतरांगामध्ये. महाबळेश्वरमध्ये कुठं, सातारामध्ये आपण पाहतो कृष्णा नदीचा उगम पाहतो आपण. ओके, त्र्यंबकेश्वर नाशिक येतो, कुठं पाहतो आपण, गोदावरी नदीचा. ओके, गोदावरी, त्र्यंबकेश्वर नाशिक, गोदावरी. भीमाशंकर इथं पाहतो आपण भीमा नदीचा उगम. ओके, भीमा नदीचा. नेक्स्ट क्वेश्चन पहा. खालीलपैकी कोणत्या मृदेला रेगूर मृदा म्हणतात, त्याला कापसाची मृदा म्हणतात, त्याला काळी मृदा म्हणतात. ओके, तर काळी मृदा आहे. बाकी तांबडी मृदा वगैरे आपण पाहतो ही पूर्वेकडे आढळते. जांभी मृदा ही कोकणमध्ये आढळते. ओके, गाळाची मृदा ही जिथं नदी किंवा पाण्याचं प्रमाण जास्त आहे तर गाळाची मृदा आहे, सुपीक राहते. खालीलपैकी कोणते प्रोसेसिंग डिव्हाइस आहे, तर CPU आहे. ओके, CPU प्रोसेसिंग डिव्हाइस आहे. बाकी कीबोर्ड आपण पाहतो. ओके, CPU आहे की मॉनिटर आहे, नाही मॉनिटर नाही आहे. प्रोसेसिंग डिव्हाइस म्हटलं तर CPUच आहे. ओके, लक्षात.
भारतातील खालीपैकी कोणत्या प्रदेशात तापमानात, हे माझं चुकू शकते बरं, हे कमेंट करून सांगा. तुम्ही प्रश्न ज्यावेळेस पासाले व्हिडिओ लेक्चरमध्ये ते प्रश्न आल्याला मला कमेंट करा. ओके, कारण हे प्रश्न मी तेवढा डीपमध्ये नाही पाहिला, फक्त एवढे टाकून दिलं कारण 2-3 क्वेश्चन आहेत म्हणून. ओके, जे काही आमचे करतात PPTवाले ते CPU आहे का पहा, कारण मलाही समजत नाही तेवढं हे प्रोसेसिंग डिव्हाइस. ओके, भारतातील खालीलपैकी कोणत्या प्रदेशात तापमानात कमालीची तफावत आढळते? दख्खनचे पठार आहे का? दख्खनचे पठार आहे वाटते. ओके, पश्चिम घाट आपण पाहतो, सह्याद्री, गंगेचे मैदान पाहतो आपण. ओके, लक्षात ठेवा, गंगा पूर्व उत्तरेकडे वाढल्या. वाळवंटी भाग आपण थरचे वाळवंट पाहतो राजस्थानमध्ये. खालीलपैकी कोणती ऑपरेटिंग सिस्टीम प्रामुख्याने डेस्कटॉप, लॅपटॉप, कॉम्प्युटरसाठी डिझाईन केलेली आहे? विंडोज केलेली आहे. विंडोज. अँड्रॉइड आपण मोबाईल संबंधी पाहतो, ते काय जे काय कीपॅड वगैरे पाहतो आपण, पॅड संबंधित अँड्रॉइड पाहतो. हे आयफोन संबंधित आहे. ओके, iOS हे आयफोन संबंधित आहे. आयफोन ॲपल. ओके, हे आयफोन संबंधित आहे. अँड्रॉइड आपण पाहतो मोबाईल संबंधित. ओके, मोबाईल आणि कीपॅड. आणि विंडोज हे पाहतो आपण. ओके, कोणती? लॅपटॉप डिझाईन केलेली आहे, डेस्कटॉप प्रामुख्याने. ओके, तर विंडोजसाठी. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. हे क्वेश्चन पाहाल मला कमेंट करा. 1815मध्ये आत्मीय सभेची स्थापना यांनी केलेली आहे. आत्मीय सभा आपण 1815 पाहतो. ओके, 1815 राजाराम मोहन रॉय पाहतो आपण. ओके, 1772ला ज्यांचा जन्म झाला होता कलकत्त्यामध्ये, राधानगर येथे, ते विचारतात. इथं म्हणजे महत्त्वाचं पाहायचं 1815 आत्मीय सभा. ओके, त्यांनी आत्मीय सभा स्थापन केली होती. त्यांच्याबद्दल प्रश्न विचारतात. आधुनिक भारताचे जनक, आधुनिक भारताचे अग्रदूत. ओके, आत्मीय सभा विचारतात म्हणजे विचारतात. राजाराम मोहन राय लय महत्त्वाचे आहेत, लक्षात ठेवा. नंतर 1817ला काय केलं होतं माझ्या, हिंदू कॉलेजची स्थापना केली होती यांनी. हिंदू कॉलेजची स्थापना केली होती. नंतर 1825ला पाहतो आपण. 1825ला वेदांत कॉलेज स्थापन केलं होतं यांनी. वेदांत कॉलेज. ओके, नंतर 1828ला पाहतो आपण. हीच आत्मीय सभा नंतर कशामध्ये घेतली होती? ब्राह्मो समाजामध्ये. ब्राह्मो समाज. ओके, 1828ला. 1828 करतो ब्राह्मो समाज. आणि आपण पाहतो सतीप्रथा बंदी जी केलेली आहे 1829ला, सतीप्रथा बंदी, याच्यामध्ये सर्वाधिक महत्त्वाचा कार्य कोणाचा राहिला आहे? राजाराम मोहन राय. ओके, ही केलेली आहे 1829 विल्यम बेंटिंग यांनी. 1829 कोणासोबत केलेली आहे? विल्यम बेंटिंग यांच्यासोबत. ओके, लॉर्ड विल्यम बेंटिंग हे नाव लक्षात ठेवा. विल्यम बेंटिंग ब्रिटिश भारताचा पहिला गव्हर्नर जनरल. ओके, स्वामी विवेकानंद पाहतो आपण. ओके, रामकृष्ण मिशन 1897ला. स्वामी दयानंद सरस्वती पाहतो आपण 1875ला. आर्य समाज. ओके, रवींद्रनाथ टागोर आपण शांतीवन पाहतो आपण. ओके, आणि एक कॉलेज स्थापन केलं होतं. ओके, कायतरी केलं होतं भाऊ. ओके, विद्याभारती म्हणून. हो, विद्याभारती असं काही केलं होतं स्थापन, त्यांना लक्षात ठेवा. रवींद्रनाथ टागोर. ओके, जनगण मन. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येपैकी लोक शहरी भागात राहतात. तर तामिळनाडू आणि केरळनंतर आपलं महाराष्ट्राचं शहरी याच्यामध्ये म्हणजे शहरीकरण झालेलं राज्य आहे 3 नंबरचं 2011नुसार. तर 45-22 आपण जे पाहतो 45.22% हे नागरी भागात लोकसंख्या राहते. माहीत आहे, मुंबई शहर, मुंबई उपनगर हे पूर्ण नागरीकरण झाले आहेत. पुणे आहे, नाशिक आहे, बरेच लोकसंख्येचे शहर आहेत. तर बाकी आपण पाहतो तर 54.78% जे दिसते आपल्याला, 54.78%. तर ही ग्रामीण लोकसंख्या आहे महाराष्ट्रामध्ये. हे ग्रामीण आहे महाराष्ट्रामध्ये, लक्षात ठेवा. ओके, हे ग्रामीण आहे. सर्वाधिक जर शहरी म्हटलं तर तामिळनाडूमध्ये आहे, तामिळनाडू आणि केरळ. ओके, सर्वाधिक शहरीकरण झालेलं राज्य विचारलं तर तामिळनाडू आहे, लक्षात ठेवा. ओके, तामिळनाडू. नंतर केरळ पण आहे. ओके, केरळ आहे, 2 नंबर केरळ दिसेल तुम्हाला. ओके, तामिळनाडू, केरळ. याच्यामध्ये सर्वाधिक काय म्हणू आपण लोकसंख्येचं शहर जर म्हणलं तर 2011नुसार ठाणे होतं, पण आता मुंबई शहर आहे, कारण ठाणे आणि पालघर 2014ला वेगळं निघलं. सर्वाधिक कमी लोकसंख्येचं शहर म्हणलं तर काय दिसेल आपल्याला? शहर म्हणाल जिल्हा काय दिसेल आपल्याला? सिंधुदुर्ग दिसेल. ओके, त्यानंतर सर्वाधिक कमी घनता आपल्याला दिसेल गडचिरोली. पाहू दुसऱ्या क्वेश्चनमध्ये आहे का सविस्तर पाहतो, नाहीतर मी ते तुम्हाला डीपमध्ये सांगतो. ओके, याच क्वेश्चनला मागे येऊन पुन्हा तुम्हाला लोकसंख्येबद्दल जे प्रश्न विचारतात ते डीपमध्ये सांगतो. राष्ट्रपतींना पद व गोपनीयतेची शपथ कोण देतात? राष्ट्रपतींना शपथ देत असतात भारताचे सरन्यायाधीश. ओके, भारताचे सरन्यायाधीश, भारताचे मुख्य न्यायाधीशांना शपथ देतात. पण ते राजीनामा कोणाला देतात माहीत आहे का? राष्ट्रपती राजीनामा उपराष्ट्रपतीकडे देतात. राजीनामा निवड त्यांची, म्हणजे त्यांना शपथ कोण देतात? सरन्यायाधीश. राजीनामा राष्ट्रपती देतात उपराष्ट्रपतीला, आणि उपराष्ट्रपती बी राष्ट्रपतीला देतात. ओके, उपराष्ट्रपतीला. ओके, बाकी पंतप्रधानाची निवड कोण करते? राष्ट्रपतीच करत असतात.
ओके, लोकसभा सभापती ज्यांची निवड त्याच्यामधून होतात सदस्यामधून. ओके, तर भारताचे मुख्य न्यायाधीश सरन्यायाधीश हे राष्ट्रपतीला शपथ देत असतात आणि सरन्यायाधीशाला शपथ कोण देत असतात? भारताचे राष्ट्रपती देत असतात. ओके, जर सरन्यायाधीश नसले तर एक ज्येष्ठ न्यायाधीश देत असतात राष्ट्रपतीला शपथ. भारतीय संविधानानुसार शिक्षणाचा अधिकार RT राईट टू एज्युकेशन म्हणतो आपण. ओके, तर हा कलम याच्यामध्ये आहे 21 मध्ये. आता मूलभूत हक्क झालेला लक्षात ठेवा. 14 ते काय म्हणू आपण 6 ते 14 गटातील म्हणजे मुलामुलींना शिक्षणाचा अधिकार दिला आहे, मूलभूत अधिकार झालेला आहे. कलम 14 कायद्यासमोर समानता, कायद्यात समान संरक्षण. कलम 32 घटनात्मक उपयोजनाचा आहे, याला राज्यघटनेचा आत्मा म्हटलं लक्षात ठेवा. राज्यघटनेचा आत्मा. ओके, राज्यघटनेचा आत्मा. ओके, राज्यघटनेचा आत्मा. तर आपण पाहतो कलम 21 तर हे राईट टू एज्युकेशनसाठी आहे, शिक्षणाचा अधिकार आहे. तर हे मूलभूत अधिकार झालेला आहे. 44व्या घटनादुरुस्तीनं कलम 31 संपत्तीचा अधिकार गेला होता, तो काढून टाकला. पण एक महत्त्वाचा आपण अधिकार म्हणतो. ओके, 86व्या घटनादुरुस्तीनं भारताच्या याच्यामध्ये केला 2002ला. तर कलम 121 मध्ये आहे, तो लक्षात ठेवा. अमेंडमेंट म्हणतो याला. तर म्हणून ते 21 आपण मूलभूत हक्क केलेला आहे सध्या, लक्षात ठेवा. ओके, शिक्षणाचा अधिकार. त्यानंतर कलम 19 पाहतो आपण. 6 प्रकारचे स्वातंत्र्य आहे, त्यामध्ये भाषण करण्यास स्वातंत्र्य, फिरण्यास स्वातंत्र्य, संचार करण्यास स्वातंत्र्य, जागा खरेदी करण्यास स्वातंत्र्य, संघटना स्थापन करण्यास, संघटने जमाव करण्यास, निशस्त्र जमाव करण्यास स्वातंत्र्य, अशा आपल्याला स्वातंत्र्य दिसतात कलम 19 मध्ये. तर हे पाहून घ्या. मूलभूत हक्कावर मी आधी सांगितलं एक क्वेश्चन फिक्स आहे. तर मूलभूत हक्क पहा. भारतीय अर्थव्यवस्थेतील प्राथमिक क्षेत्र आपण पाहतो. तर प्राथमिक क्षेत्र शेती आहे, बाकी द्वितीय क्षेत्र उद्योग येतो, त्यानंतर सेवा क्षेत्र बँकिंग येते, माहिती तंत्रज्ञान पाहतो आपण चतुर्थ. पाहून घ्या. ओके, एकदा तोंडी सांगू का? तोंडी पहा. शेती प्राथमिकमध्ये येतो, उद्योग द्वितीयमध्ये येते, बँकिंग सेवा क्षेत्र त्याला तृतीय म्हणू आपण, आणि माहिती तंत्रज्ञान चतुर्थमध्ये, IT क्षेत्र म्हणतो आपण. ओके, भारताची पहिली पंचवार्षिक योजना कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली? भारताची पहिली पंचवार्षिक योजना 1951 आहे की 50 आहे, लक्षात ठेवा. अशा 12 पंचवार्षिक योजना झाल्या, त्याच्यामध्ये काही 3 वार्षिक पण योजना आहेत. ज्यावेळेस जे काय मोरारजी देसाई पंतप्रधान झाले होते. ओके, इंदिरा गांधीच्या जे काय म्हणतो आपण एमर्जन्सी लावली होती, राष्ट्रीय आणीबाणी लावली होती. त्यानंतर 3 वार्षिक योजना पण आहेत. आता 1951 आहे ती, मला वाटतं 1951 ते 1956 पर्यंत पहिली पंचवार्षिक योजना चालू होती. ओके, लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये काय आला? नीती आयोग आलेला आहे. पंचवार्षिक योजनेला नीती आयोग आला. ओके, नीती आयोग 2015 पासून नीती आयोग. ओके, नीती आयोग. तर याचे अध्यक्ष आपण पाहतो पंतप्रधान असतात. 1 जानेवारी 2015 पासून नीती आयोग झाला. ओके, 1 जानेवारी 2014 पासून काय पाहतो आपण? नीती आयोग. ओके, 1 जानेवारी. ओके, नीती आयोग पाहतो. तर 1951 आय थिंक पहिली पंचवार्षिक योजना लागलेली आहे, लक्षात ठेवा. ओके, त्यानंतर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या निवृत्तीचे वय, सरन्यायाधीशाचे किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचे निवृत्तीचे वय राहते 65 वर्ष. म्हणजे वयाचे 65 झाल्यावर ते निवृत्त होतात. आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश 65 वर्ष. ओके, आणि उच्च न्यायालयाचे 62 वर्ष, लक्षात ठेवा. उच्च न्यायालयाचे किती? 62 वर्ष उच्च न्यायालय. हा, ओके, हे क्वेश्चन रिपीट आहेत, लक्षात ठेवा. बऱ्याच पेपरमध्ये विचारले आहेत. आणि इथं सर्वोच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय. इथं पहिले 60 वर्ष होतं उच्च न्यायालयाचं, नंतर ते वाढवलेलं आहे, आता 62 केलं. ओके, नोकरीमध्ये आपण आताही पाहतो 58 आहे. विजेच्या बल्बमध्ये काय असते? नायट्रोजन किंवा आर्गॉन असते, लक्षात ठेवा. नायट्रोजन किंवा आर्गॉन हे विजेच्या बल्बमध्ये असते, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन पहा. सूर्यप्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यास सुमारे किती वेळ लागतो? 8 मिनिटे 20 सेकंद लागतो, लक्षात ठेवा. जवळपास 15 कोटी ओके सूर्याचा आणि याचा अंतर आहे, त्यामुळे जवळपास 500 सेकंद लागतात. ओके, खाली यायला सूर्यकिरणं. ओके, तर तासी 3 लाख आपण म्हणू किलोमीटर सूर्यकिरणे येतात खाली तासी, एका तासाला. तर त्या अनुषंगाने जे काही सूर्यकिरण पाहतो आपण, तर 8 मिनिटं 20 सेकंद लागतात आपल्या पृथ्वीवर पोहोचायला. ओके, कारण तेवढं अंतरच लय खूप आहे, जास्त 15 कोटीचं अंतर आहे किलोमीटरचं. महात्मा गांधींनी सत्याग्रहाचे पहिले यशस्वी प्रयोग केले. महात्मा गांधी पहिले 9 जानेवारी 1915ला भारतात आले. याच्यावर प्रश्न विचारतात. 9 जानेवारी पहिले भारतात आले ते. 9 जानेवारी 1915ला ते भारतात आले. आणि तिथं आल्यावर त्यानं भारत भ्रमंती केली. भारत भ्रमंती कोण करायला लावली? त्याला गोपाळ कृष्ण गोखले, राजकीय गुरु. ओके, गोपाळ गोखले. ओके, गोखले यांनी पूर्ण भारत भ्रमंती करावं लागली त्यांना. आणि त्याच्यानंतर 1917ला पाहतो आपण नीळ सत्याग्रह केला त्यांनी पहिले. ओके, नीळ सत्याग्रह म्हणजे निळाची जबरदस्ती करू लागली, तर हे नीळ सत्याग्रह केलेला आहे चंपारणने. ओके, बिहार येत आहे. अहमदाबादचा आपण गिरणी सत्याग्रह पाहतो. 1918चा खेड्याचा सत्याग्रह पाहतो आपण. ओके, शेतसराईच्यासाठी केलेला, तर तो बी 1918चा पाहतो. दांडी 1930ला पाहतो आपण, सविनय कायदेभंगानुसार 1930ला दांडी यात्रा पाहतो आपण. ओके, तर याच्यामध्ये काय महत्त्वाचं आहे? नंतर 1920ला एक विचारतात असहकार आंदोलन गांधीजीचं. 1920चं असहकार आंदोलन पहा. असहकार आंदोलन 1942चं चले जाव आंदोलन आहे, माहिती आहे आपल्याला. असहकार आंदोलन. ओके,
याच्यावर प्रश्न विचारतात. त्यानंतर चंपारण्य पाहतो आपण 1917चा सत्याग्रह, पहिला सत्याग्रह म्हणून आपण यशस्वी म्हणू. ओके. गिरणी कामगारांचा इथं उपोषण केलं होतं महात्मा गांधीने गिरणी कामगारांच्या याच्यासाठी. तर 1918ला पहिलं उपोषण सक्षमतांचं. त्यानंतर 1918चा खेडा सत्याग्रह झाला आहे त्यांचा. शेतसारा माफ करण्यासाठी. आणि पगारवाढीसाठी होता अहमदाबादच्या गिरणी कामगारांचा. प्लेगच्या याच्या पार्श्वभूमीवर पगार वाढवली नव्हती त्यांची. नुकताच कोणत्या देशाला मागे टाकून भारत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था झाला, तर भारताने जर्मनीला मागे टाकलेला आहे. याच्या आधीच ब्रिटनला पण मागे टाकलेला आहे. तर भारत सध्या कुठं आहे पहा. सर्वात पहिले आहे अमेरिका. अमेरिकेची लय ट्रिलियन आहे. अमेरिका लय पुढे आहे. अमेरिका म्हणजे लयच पुढे आहे. अमेरिकानंतर चीन येते. चीन नंतर जर्मनी येते. जर्मनीनंतर आता आपला भारत येते. 2028-29पर्यंत भारतानं जर्मनीला मागे पाडायला पाहिजे. म्हणजे आपण तिसरी अर्थव्यवस्था होतो मग भारत. त्याच्यानंतर 5 येईल जापान. नंतर मग येते कोण? ब्रिटनला आपण मागे पडला आणि जापानला मागे काढलं. लक्षात ठेवा. आता 4 नंबरला आपली चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था. थोडं लेक्चर लांब म्हणजे फास्ट होईल माझं. सलग दुसरं लेक्चर आहे माझं. त्यामुळे थोडं घेतलेलं आहे मी, पण हे महत्त्वाचे क्वेश्चन आहेत. महत्त्वाचे क्वेश्चन आहे ते. तर नुकताच कोणत्या देशाला मागे टाकून भारत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनलेला आहे, तर जर्मनी. जर्मनीला मागे टाकला आहे. जापान सध्या 5 नंबरला आहे. ब्रिटन 6 नंबरला म्हणून आपण. रशिया अजून मागे आहे. तर भारत हा सर्वाधिक मोठी अर्थव्यवस्था बनलेला आहे. नीती आयोगाच्या सध्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी कोण आहेत? CEO तर सुमन बेरी आहेत. सुमन बेरी आधी होत्या. निधी छिब्बर आहेत. पहिले याच्या आधी कोण होते? हे BVR सुब्रमण्यम. आत्ता फेब्रुवारी 26मध्ये निवड झाली 2026मध्ये. आता सध्या चालू घडामोडीचा प्रश्न आहे नीती छिब्बर. तर हे मी बदललं. नीती छिब्बर याच्यात नाव टाकलं पहिले नव्हतंही. त्याचं उत्तर प्रदेशामध्ये हे दिलं होतं BVR सुब्रमण्यम. तर नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीती छिब्बर या महिला आहेत. लक्षात ठेवा. निधी छिब्बर आहेत. निधी छिब्बर हे नीती आयोगाच्या काय आहे? CEO आहेत. अध्यक्ष कोण असतात त्याचे? तर अध्यक्ष पंतप्रधान असतात. लक्षात ठेवा. अध्यक्ष कोण असतात त्याचे? पंतप्रधान. अध्यक्ष कोण असतात त्याचे? पंतप्रधान. नरेंद्र मोदी याचे काय सध्या आहेत? अध्यक्ष आहेत. काही सदस्य असतात केंद्रीय कॅबिनेट मंत्रिमंडळातले. आणि निधी छिब्बर आपल्याला काय दिसतात? CEO. मुख्य कार्यकारी अधिकारी नीती आयोगाच्या. जे की 1 जानेवारी 2015 आपलं काय म्हणतो? नीती आयोग आपल्या याच्यामध्ये आलेला आहे. नीती आयोग काय केलं? निधी छिब्बर. अतिशय महत्त्वाचे प्रश्न पाहिलेले आहेत. हे 30 प्रश्न नसून बरेच प्रश्न याच्यामध्ये तुमचा सराव होणार आहे, कारण विश्लेषण द्यायचा प्रयत्न केला. थोडं फास्ट असेल, वाटत असेल स्लो करा, पॉज करा, लिहून घ्यायचा प्रयत्न करा. ह्याच प्रश्नावर जास्त प्रॅक्टिस करा. मी काही याच्यामध्ये कम्प्युटरचे प्रश्न घेतले. कम्प्युटरच्या प्रश्नावर तुम्ही अजून तयारी करा. मी काही फास्ट ट्रॅक लेक्चर जे घेऊन येईल 20 तारखेच्या समोर, त्याच्यामध्ये बऱ्याच प्रकारे जे मॅक्झिमम प्रश्न विचारलेले आहेत ते मी कम्प्युटरचे घेऊन येईल. अजून माझा प्लॅनिंग आहे की विषया परत आपण लेक्चर घेऊन येऊ. म्हणजे राज्यशास्त्राचा कसे प्रश्न विचारतात त्याच्यामध्ये पूर्ण राज्यशास्त्र घेऊन येऊ, इतिहास पूर्ण घेऊन येऊ, पंचायत राज घेऊन येऊ, भूगोल घेऊन येऊ, राज्यव्यवस्था घेऊन येऊ, विज्ञान घेऊन येऊ. बऱ्याच अशा गोष्टी आहेत. कारण 26 एप्रिलपर्यंत आपली तयारी होणं महत्त्वाचं आहे. तुमचा रिझल्ट येणं महत्त्वाचं आहे. आणि आमच्या व्हिडिओचा माध्यमातून हेच आमचा प्रयत्न आहे की विद्यार्थ्याचे रिझल्ट आले पाहिजे, नोकरीला लागले पाहिजे. त्यासाठी आमचा प्रयत्न आहे. आणि तुमचा एक प्रयत्न द्या की तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि सबस्क्राईब करायला आवडला तर, कारण आम्हालाही प्रेरणा निर्माण होईल व्हिडिओ करण्याची. चला तर, धन्यवाद.